आज 26 नोव्हेंबर संविधान दिन निमित्त भारतीय जनता पार्टीच्या नाशिक कार्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावर्षी संविधानाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष म्हणून देशभरात संविधान दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्यात येत आहे। संविधानातील मूल्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष राकेश तुंदे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि संविधानाच्या उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करून झाली। यानंतर भिक्षू धम्मपाल इंगोले यांनी पंचशील आणि त्रिशरण घेतले। त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। या माध्यमातून उपस्थित सर्वांना संविधानातील मूल्यांची जाणीव करून देण्यात आली। कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि सार्वभौमत्व या संविधानातील मूलभूत मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली। या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुनील केदार म्हणाले की भारतीय संविधान हे जगातील सर्वात व्यापक आणि लोककल्याणकारी संविधान आहे। भारतीय लोकशाहीची मजबूत पायाभरणी ह्याच संविधानावर आधारित आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार संविधानातील आदर्श तत्वांनुसार देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाला नाशिक महानगर सरचिटणीस अमित घुगे, काशीनाथ शिलेदार, सुरेश अण्णा पाटील, तेजस निर्भवणे, दिनेश पगारे, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस कुंदन खरे, गजानन रणबावळे, राहुल दोंदे, संदीप दोंदे, संगीता जाधव, सोनाल दगडे, अनिता भामरे, सुरेखा केदारी, वैशाली त्र्यंबके, रोहिणी रकटे, अरुणा नारखेडे, डॉ. नामपूरकर, रवींद्र गांगुर्डे, राजेंद्र कोरडे, वैशाली काळे, अक्षय गांगुर्डे, सागर धर्माधिकारी, पियुष अमृतकर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक।